हरिदासाची ये घरी मज उपजवा जन्मांतरे, मज उपजवा जन्मांतरे, मज उपजवा जन्मांतरे। हरिदासाची ये घरी मज उपजवा जन्मांतरे, मज उपजवा जन्मांतरे, मज उपजवा जन्मांतरे। हरिदासाची ये घरी मज उपजवा जन्मांतरे, मज उपजवा जन्मांतरे, मज उपजवा जन्मांतरे। हरिदासाची ये घरी मज उपजवा जन्मांतरे, मज उपजवा जन्मांतरे, मज उपजवा जन्मांतरे। मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा। मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा। संता लोटांगणे जाता लाज नको म्हणे, जाता लाज नको म्हणे, जाता लाज नको म्हणे। संता लोटांगणे जाता लाज नको म्हणे, जाता लाज नको म्हणे, लाज नको म्हणे। मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा। मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा। तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी, शक्ती देई नाचे रंगी, शक्ती देई नाचे रंगे। तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगे, शक्ती देई नाचे रंगे, शक्ती देई नाचे रंगे। हरी तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगे, शक्ती देई नाचे रंगे, शक्ती देई नाचे रंगे। तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे, शक्ती देई नाचे रंगे, शक्ती देई नाचे रंगे। मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा हेची देगा
हे चिदेगा पांडुरंगा हो
हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी म्हणसे काही मागा हेची देगा पांडुरंगा संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास मुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलंकांक तेजोधिका मोदि वक्त्रम खलानीशवादापनुदार्ह दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू संपाद्य ज्ञानंच विधाय भक्ती विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची आदत्रय जननी देवाची आदत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची आदत्रय जननी देवाची हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा प्रस्तुत अखिल कोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न जगदाधार भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकोबाराय स्वानंद सुखणीमाशी सद्गुरु जोग महाराज आणि आदिशक्ती भगवती मुक्ताई माता यांच्या चरणारविंदी कीर्तन रूपी सेवा समर्पित करण्यासाठी घेतलेला अभंग संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकोबारा यांचा 4 चरणांचा आणि आपल्या अंतःकरणातल्या आवडीच्या विषयाची मागणी पंढरी रायाच्या आग्रहास्तव भगवान पंढरीनाथाकडे करणारा अभंग सेवेसाठी उपस्थित केला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगावर काही वेडवाकडं बोलण्यापूर्वी थोडा परिहार द्यायचा तो असा की थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन आणि पुण्यवान झालेल्या तसेच वारकरी संप्रदायाचा फार जुना वारसा म्हणणारे आपल्या या पिडुदा नगरीमधील रहिवासी आपल्या सगळ्यांचे स्नेही असणारे हरिभक्तवर्ण आदरणीय दादासो मनोहर मानसिंग पाटील यांना नातू आणि त्यांचे द्वितीय चिरंजीव असणारे आदरणीय श्री दीपक दादा यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आणि त्यानिमित्त पुत्रोत्सवाची
नामकरणाची ही कीर्तन सेवा आणि त्या चिंतन सेवेच्या निमित्तानं तुमच्या दर्शनाचा योग. विठ्ठल आणि त्या निमित्तानं कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच मंडळी, खरं म्हणजे संप्रदायाच्या वृद्धीसाठी, संप्रदायाच्या विस्तारासाठी आणि संप्रदाय टिकावा यासाठी दादांनीची खटपट केली. त्या खटपटीची आज पोहोच पावती. दादा, तुम्ही संप्रदायाच्या वृद्धीसाठी जी खटपट केली, खेडोपाड्यावर जाऊन तुम्ही पडजी केलेली, तुमची पडजी फेडायला लोक आले आहेत. आज ही तुमच्या प्रेमाची पोहोच पावती देण्याकरता आज पंचक्रोशीतली सगळी मंडळी या ठिकाणी. खरं म्हणजे एक सिंगल कार्यक्रम आहे असं जाणवत नाहीये. सप्ताहाकरता लागणारी जेवढी काही सामुग्री आहे, जेवढा सरंजाम आहे, तेवढा एका सिंगल कीर्तनाकरता, एक दिवशीय कीर्तन सोहळ्याकरता उपस्थित झालंय. हे सगळे दादाच्या प्रेमापोटी या ठिकाणी आलेली मंडळी आहे. त्यात मृदंगाचार्य माझे गुरुबंधू हरिभक्त प्रणनाद श्री मुकेश महाराज पाटील आहेत कडमोदेकर, गायनाचार्य आमचे गुरुबंधू उमाकांत महाराज मावडे उदडीकर, एकनाथ महाराज आहेत तासखेडेकर, त्याचप्रमाणे मणवेलहून आलेलं समस्त श्री दादाजी भजनी मंडळ, थोरगावहून आलेली मंडळी आहे, पेडुद्यातील ग्रामस्थ मंडळी आहे, पुन्हा परिसरातील सगळीच पारमार्थिक क्षेत्रातील जाणती मंडळी आणि आपण सगळेच मातृहृदय पितृहृदय श्रोतृवर्ग जवळजवळ बसलेल्या सगळ्यांना मी नावानिशी ओळखतो. जे सगळ्यांची नावं पाटील साहेब म्हणजे साहेब आणि पाटील सगळ्यांना नावानिशी मी सगळ्यांना ओळखतो. सगळी मंडळी परिसरातीलच म्हणजे यावल तालुक्यातली जमली याच्यात नाही, चोपडा तालुक्यातून अगदी शिरपूरच्या बॉर्डरवरूनही मंडळी कार्यक्रमाला आलेली. त्यात आमचे आजोबा असणारे आदरणीय श्री सुभाषआबा वडोद्यावरून आलेले आहेत आणि आपण सगळीच पाहुणी मंडळी, काही गावातील सर्वच मातृहृदय पितृहृदय श्रोतृवर्ग सर्वांच्या चरणी विनम्र भावे अभिवादन करून, ज्यांच्या जीवावर उड्या मारायच्या त्यांच्या नाकात काड्या करून चालणार नाही. शिवशक्ती साऊंड सर्व्हिस आमचे भाऊ आदरणीय श्री रामरतन दादा, सुंदर सिस्टीम आहे आणि आपण सगळेच सर्वांच्या चरणी विनम्र भावे अभिवादन करून सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल उत्सवाची कीर्तन सेवा आहे, बारशाची कीर्तन सेवा म्हणा. आजच बाळाचं नामकरण झालंय. चिरंजीव हितार्थ अशा प्रकारचं त्याचं नामकरण आज करण्यात आलंय आणि त्या निमित्तानं आजची ही चिंतन सेवा आहे. आपण जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेत विचारात घेतलाय. अभंग अतिशय गोड आहे आणि जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून आपल्या अंतःकरणातल्या आवडीच्या विषयाची मागणी भगवान पंढरीनाथाकडे करत आहे. या अभंगाची पूर्व पीठिका तुमच्या समोर मांडतो. हे बा, जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथेत एकूण 4092 अभंग आहेत. संप्रदायानं ज्या काही प्रती स्वीकारल्या त्यात मग गंगूकाका शिरवडकरांची असेल, प्रातस्मरण श्री गुरु देवडीकर महाराजांची असेल किंवा वारकरी शिक्षण संस्थेची जोग महाराजांनी सार्थगाथा केली, त्याच्यावरून श्री गुरु नथुसिंग बाबांनी ज्याच्यावर सार्थगाथा लिहिली, अशा ज्या काही प्रति संप्रदायाला मांडणे त्याच्यात 4092 अभंग आहेत. महाराजांच्या गाथ्यातला असा एकही अभंग नाही की ज्या अभंगाला पूर्व पीठिका नाही. उग तुकोबाराय बोलत राहिले आणि त्यांच्या मुखारविंदातून शब्द बाहेर पडले असं घडलं नाही. काहीतरी प्रसंग महाराजांसमोर घडावा आणि त्या प्रसंगानुरूप तुकोबारायांच्या मुखारविंदातून ही अभंग गंगा वाहावी, तिला संताजी महाराजांनी शब्दबद्ध केलं. माझा मुद्दा असा आहे की महाराजांच्या गाथेतल्या प्रत्येक अभंगाला एक स्वतंत्र पूर्व पीठिका आहे. काहीतरी प्रसंग घडलाय समोर आणि मग महाराजांच्या मुखारविंदातून हे शब्द बाहेर पडले. आपल्याला बाकीच्या अभंगांचा पूर्व पीठिकेचा विचार करण्याची आता गरज नाही. आपण सेवेसाठी जो अभंग विचारात घेतलाय त्या अभंगाची पूर्व पीठिका तुमच्या समोर मांडतो. लक्ष द्या. हे बा, जगद्गुरु तुकोबाराय हे भगवान पंढरी रायाचे नियमनिष्ठ वारकरी होते. आबा, मी नियमनिष्ठ शब्द मुद्दाम घातला म्हणजे संतांनी घालून दिलेल्या परंपरेप्रमाणे तुकोबाराय आपलं जीवन व्यतीत करीत होते. जगद्गुरु तुकोबार एकदा वारीला म्हणून पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर आपल्याला पंढरपूरचा विधी संतांनी सांगितलंय. तसं तर कुठल्याही तीर्थक्षेत्रावर जा, त्या तीर्थक्षेत्रात गेल्यानंतर आधी त्या तीर्थक्षेत्राचे सोपस्कार पूर्ण करावे लागतात आणि मग तिथल्या अधिष्ठात्री देवतेच्या दर्शनाचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो. आपण जर काशीला गेलात, वाराणसीला गेलात तर आधी जाऊन डायरेक्ट विश्वेश्वराच्या दर्शनाचा अधिकार नाहीये. शास्त्रकार असं म्हणतात, काशीला गेल्यानंतर आधी गंगेचं स्नान करा, भैरवनाथाचं दर्शन घ्या आणि मग विश्वनाथाच्या दर्शनाचा अधिकार प्राप्त होतो. कुठल्याही तीर्थक्षेत्रात जा, अगदी तुम्ही महाकालेश्वराला जरी गेलात उज्जैनला,
उज्जैनला गेल्यानंतर आधी क्षिप्रा स्नान करावं लागतं. क्षिप्रा स्नान केल्यानंतर तिकडे भैरवनाथाकडे जावं लागतं. ते घेऊन नाही माहित हा ना, हे चांगलं माहिती तुम्हाला. विठ्ठला विठ्ठला आणि मग नंतर महाकालेश्वराच्या दर्शनाचा माझा मुद्दा इतकाय की कुठल्याही तीर्थक्षेत्रात गेल्यानंतर आधी देवाचं दर्शन घेऊन मोकळं व्हावं असा विधी नाही. पंढरपूरला गेल्यानंतर पंढरपूरचा विधी संतांनी सांगितलाय. पंढरी क्षेत्राचा विधी असा आहे, आधी चंद्रभागेत स्नान करावं. तुकोबारायांचा चंद्रभागेत स्नान विधतो हरिकथा समाधान चित्ता सर्व काळ चंद्रभागेचं स्नान करावं. नगर प्रदक्षिणा करावी, कथा कीर्तन श्रवण करावं. कुठे? पंढरपूरला गेल्यानंतर आधी कीर्तन श्रवण करावं लागतं. बरीच लोक आम्ही काय कीर्तन ऐका नाही आलात गया भया बांगडी बाजारात माणसं घोंगडी बाजारात बैलाच्या झुली डॉक्टर साहेब सोलापुरी चादरे एक आठवडे भरून आणतात. पण ऐका, पंढरीत गेल्यानंतर आधी तिथे जाऊन हरिकथा श्रवण करावी लागते. जोपर्यंत पंढरपुरात तुम्ही कीर्तन श्रवण करत नाही तोपर्यंत पंढरीनाथाच्या दर्शनाचा अधिकारच प्राप्त होत नाही. तुकोबाराई पंढरपूरला गेले. तुकोबारांनी चंद्रभागेचं स्नान केलं, नगर प्रदक्षिणा केली महाराजांनी, कीर्तन केलं पंढरपुरात. कीर्तन झाल्यावर तुकोबाराय पुंडलिकरायांच्या दर्शनाला गेले. सुखोबारायांचं दर्शन घेतलं, नामदेव पायरीचं दर्शन घेतलं आणि हे सगळे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर पंढरीरायाचं दर्शन घ्यावं म्हणून जगद्गुरु तुकोबाराय बारीत उभे राहिले. बारीत कोण? तुकोबाराय. हा, तुकोबाराय म्हणजे तो जुना काळ, VIP लोकांना पास देण्याची पद्धत नसेल आणि म्हणून दस्तूर खुद्द तुकोबाराय दर्शन बारीमध्ये उभे राहिले. ऐका, सरकत 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 दर्शन बारी पुढे चालली आहे. लांबून जगद्गुरु तुकोबारायांना भगवान पंढरीनाथाचं मुखमंडल दिसलं आणि जसं लांबून तुकोबारायांना देवाचं मुखकमल दिसलं तसं जगद्गुरु तुकोबारायांचे नेत्र पाणावले. तुकोबारायांतात बास बास. महाराज म्हटले ज्याच्या करता एवढी खटपट करायची, 200-250 किलोमीटरचा पायी प्रवास, मी देहू ते पंढरीचं अंतर सांगतोय. तुकोबारायांतात ज्याच्या करता 200-250 किलोमीटरचा पायी प्रवास, उन्हा तान्हाची वाऱ्या पाण्याची पर्वा न करता आपण चालत यावं, तो परमात्मा पाहिला ना. तुकोबारायांचा जन्माला आल्याचं सार्थक झालं. आता काहीच मिळवायची गरज राहिली नाही. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या. देव पाहिला, देव पाहिला, आता काही मिळवायची गरज नाही. तुकोबाराय या आनंदात सरकत 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 पुढे गेले. लक्ष द्या, गाभाऱ्यात जाऊन तुकोबारायांनी परमात्म्याच्या चरणावर मस्तक टेकवलं आणि जसं तुकोबारायांनी परमात्म्याच्या चरणावर मस्तक टेकवलं तसं पंढरीनाथाविषयी तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये असणारी श्रद्धा, तुकोबारायांच्या अंतःकरणात पांडुरंगाविषयी असणारं प्रेम, भक्ती, विश्वास ही तुकोबारायांच्या नेत्रांवाटे पाझरायला लागली आणि तुकोबाराय पांडुरंगाकडे पाहत रडायला लागले. नखशिखांत देवाला निहाळलं, शब्द तुकोबारायांच्या मुखारविंदातून बाहेर पडेना. एकटक तुकोबाराय भगवान परमात्म्याला निहाळताय आणि शब्द न बोलता पांडुरंगाकडे पाहून तुकोबाराय सारखे रडताय. एक वाक्य सांगतो, पुढचं कदाचित पटणार नाही तुम्हाला आणि पटावंच असं काय आपला आग्रह नाही. पटलं तर घ्या, नाहीतर झटकून जाता जाता. पण ऐका, हे पहा, पांडुरंगाच्या दर्शनाने तुकोबारायांना जेवढा आनंद झाला नव्हता ना, पुन्हा सांगतोय, पांडुरंगाच्या दर्शनाने तुकोबारायांना जेवढा आनंद झाला नव्हता त्याच्या 1,00,000 पट अधिक आनंद तुकोबारायांच्या दर्शनाने पांडुरंगाला झाला. भगवान परमात्मा विचार करतोय की मी 28 युग झाले विटेवर उभा आहे, पण इतका निर्भीड वक्ता, समाज कल्याणाची इतकी आत्मीयता असणारा महात्मा, देव म्हणतात मी 28 युगांमध्ये माझ्या डोळ्यांनी आजपर्यंत कधीच पाहिला नाही. आणि तुकोबारायांकडे पाहत देव सुद्धा रडायला. हे रोज रोज भेटणारे महात्मे नाही. तो विश्वमाऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, छत्रपती महाराज हे रोज अवताराला येणारे महात्मे नाही. हजारो वर्षांचा कालखंड जावा लागतो त्यावेळेला असे महापुरुष अवतीर्ण होत असतात. आणि म्हणून आमचे श्रीगुरु महाराज गमतीनं म्हणायचे, देव असला म्हणून काय झालं? अहो, देव असला म्हणून काय झालं, पण तुकोबारायांच्या दर्शनाला देवाला सुद्धा नशीब असावं लागतं. विठ्ठला देवाने तुकोबारायांकडे पाहिलं, तुकोबारायांकडे पाहून देव सुद्धा रडाय. नुसती कल्पना करा काय वातावरण असेल तिथे. देव बोलत नाहीत,
तुकोबाराई बोलत नाही, जणू काय मौन गा राशी तुझे नाव ज्ञानोबाराई बोलतात. त्या ज्ञानोबारायांची उक्तीप्रमाणे बराच वेळ मौनाची कोंडी चालली. देव बोलायला तयार नाही, तुकोबाराई बोलत नाही, दोघ जण रडताय. पण बराच वेळ चालू असलेली ही मौनाची कोंडी पंढरीरायाने फोडून काढली आणि पांडुरंगाने बोलायला सुरुवात केली. देवाने तुकोबारांकडे पाहिलं आणि तुकोबारांकडे पाहून देव तुकोबारांना म्हणतात, महाराज महाराज तुमच्या दर्शनाने मला इतका आनंद झालाय. देव बोलतोय तुकोबारांशी. भगवान म्हणतात, तुकोबाराई तुमच्या दर्शनाने मला इतका आनंद झालाय, इतका आनंद झालाय की त्या आनंद प्रित्यर्थ एक छोटीशी इच्छा माझ्या अंतःकरणात निर्माण झाली आहे. महाराज माझी तेवढी इच्छा पूर्ण करता का हो? देव तुकोबाराने विनवताय की तुम्हाला पाहून मला इच्छा झाली आणि माझी इच्छा पूर्ण करता का? तुकोबाराने देवाचे शब्द ऐकले आणि तुकोबाराय म्हणतात, देवा देवा असं काय बोलताय? देवा आपलं नातं माहिती तुम्हाला. देवा तू माझा स्वामी, मी तुझा रंग असल आपला. देवा तुम्ही मालक आहात आमचे आणि आम्ही तुमचे सेवक आहोत, दास आहोत. देवा तुम्ही आज्ञा करायची आणि आम्ही तुमच्या आज्ञेचं पालन करायचं. बोला ना देवा काय इच्छा आहे, सांगा ना देवा काय हवंय तुम्हाला? देव म्हणतात, काही नाही महाराज. महाराज तुमच्या दर्शनाने मला एकच इच्छा निर्माण झाली. पहा देवाचं शब्द कौशल्य कसं या. देव तुकोबारायांना म्हणतायत, महाराज महाराज तुमच्या दर्शनाने मला अशी इच्छा निर्माण झाली आहे की तुमची एखादी इच्छा पूर्ण करावी आणि म्हणून मी तुम्हाला असं म्हणतो की तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा, काहीतरी मागा. हे शब्द देवाच्या तोंडून तुकोबारांनी ऐकले. तुकोबाराई 4 पावलं मागे गेले आणि तुकोबाराई भगवंताला सांगतात, देवा मागा. देवा मागण्याकरता म्हणून आम्ही पंढरपूरला येत नसतो. आमच्या वाड वडिलांनी आम्हाला जे पंढरीला पाठवलं ते तुमच्या समोर हात पसरण्याकरता नाही, तुमची सेवा करण्याकरता, भक्ती करण्याकरता, उपासनेकरता, साधनेकरता, दर्शनाकरता. आणि तुकोबारांत देवा देवा या उपर जर मी आज तुमच्याकडे काही मागितलं तर आमच्या वडिलांनी घालून दिलेल्या परंपरेला काळीमा फासल्याचा दोष माझ्या माथी लागेल. कारण आमची परंपरा कशी देवा काही मागणे आम्हानुचिता, काही मागणे आम्हानुचिता. हो काही मागणे काही
तुकोबारांनी देवाच्या मुखातून काहीतरी मागा शब्द ऐकला. तुकोबाराई 4 पावलं मागे गेले आणि थोडं भांडण्याच्या पावित्र्यात तुकोबारा देवाला सांगतात, देवा देवा मागण्याकरता म्हणून आम्ही पंढरपूरला येत नसतो. आमच्या वडिलांनी आम्हाला जे पंढरीला पाठवलं तुमच्या सेवेकरता दर्शनाकरता. आणि तुकोबारांनी तर देवा देवा मी जर तुमच्याकडे काही मागितलं ना तर आमच्या घराण्याने आमच्या वडिलांनी घालून दिलेल्या परंपरेला काळीमा फासल्याचा दोष माझ्या माथी लागेल. कारण आमची परंपरा कशी आहे सांगू. तुकोबारा आपली परंपरा देवाला सांगतात, काही मागणे हे आम्हा अनुचित. देवा मी अशा परंपरेतून आलोय जिथं मागणं आम्हाला शिकवले. या चरणावर आमचे श्रीगुरु मारुती बाबा फार गोड दृष्टांत सांगतात. जगद्गुरु तुकोबारा यांच्या वडिलांची परंपरा होती, दर्शन घेऊन माघारी यायचं, देवाकडे काही मागायचं नाही. जगद्गुरु तुकोबारा यांचे वडील कोण? तुकोबारांचे वडील बोल्होबारा नाही कणकाई माता. म्हणतात बोल्होबाराई महिनावारीला जायचे. तसे तुकोबारांचे जे पूर्वज आहे विश्वंभर महाराज, विश्वंभर बाबा सुद्धा महिनावारी करायचे. तसं संत कवी महिपती महाराजांनी त्या चरित्रामध्ये वर्णनच केलंय. एकदा जाणं झालं नाही म्हणून साक्षात देव भेटायला आलेले तुकोबारांचे वडील बोल्होबाराई. ऐका, बोल्होबाराई पंढरपूरला चालले होते वारीला. सामानाची आवरावर चालली, वडकटी गुंडाळताय. कणकाई मातेने पाहिलं आणि कणकाईने प्रश्न केला, महाराज कुठं हो? बोल्होबाराई म्हणाले, कणकाई काही नाही, घराण्याचा कुडाचार आहे, पंढरीला वारीला गेलं पाहिजे आणि वारीला म्हणून पंढरपूरला निघालोय. कणकाई माता म्हटलं, महाराज. कणकाई माता बोल्होबाराईला सांगताय. कणकाई माता म्हटलं, महाराज दरवर्षी तुम्हाला एकट्याला जावं वाटतं का? एखाद वर्षी मलाही असं कणकाई मातेने म्हटलं असेल का पांढरीचारला, धनी ओ धनी, आणि एखाद्या वर्षी मलाही दाखवा ना विठुरायाची. तर असं कणकाई मातेने कदाचित म्हटलं असावं. ओ महाराज काय दरवर्षी उठले की एकटेच चालले, एखाद्या वर्षी मलाही न्या ना पंढरपूरला. बोल्होबाराई म्हटले, कणकाई मी तुला पंढरपूरला नाही नेऊ शकत. कणकाई माता म्हटलं, नका नेऊ महाराज, पण न नेण्याचं कारण तरी सांगा. आता बोल्होबाराई कणकाई मातेचा जो संवाद आहे, न नेण्याचं जे कारण सांगितलं ते कारण सांगतो, पण मी थोडी महिला मंडळींची माफी मागून बोलतो. पुढचं वाक्य बोलू, काही दिसत नाही तुम्ही फोकसमुळे. सांगू ना पुढचं वाक्य, म्हणजे शब्द माझे नाही आहेत. बोल्होबाराई आणि कणकाई मातेचा संवाद आहे, जसाच्या तसा तुमच्या समोर शब्द सांगतोय. तुमची इच्छा असेल तर, नाहीतर मग पुढचं बोलतो का सांगू? हा माझे म्हणजे हो का नाही सांगू ना, म्हणजे तुम्हाला राग नाही येणार ना, मला सुखरूप घरी परत जाऊ द्याल ना. म्हणजे तसं असलं तर बोलतो, उगा असं ते थोरगन मध्ये एंटिना मोडून ठेवला होता गाडीचा, विठ्ठल विठ्ठल. कारण पोलीस पाटील कीर्तनात होते, ते का गाडीवर लक्ष ठेवतील का? त्यामुळे एंटिना मोडून ठेवला होता असं सांगितलं. राही का, म्हणजे ती भरपाई राहिली व तुमच्याकडे आठवण करून दिली वगैरे. विठ्ठल विठ्ठल. ऐका, बोल्होबाराई कणकाई मातेचा संवाद जशाचं तसं तुमची माफी मागून तुमच्या समोर सांगतोय. शब्द माझे नाहीयेत, माफ करा मला. कणकाई माता म्हटल्या, महाराज नका नेऊ पंढरपूरला, पण न नेण्याचं कारण सांगा ना. बोल्होबाराई म्हटले, कणकाई अगं नको. सांगा महाराज कारण का नेत नाही? बोल्होबाराई म्हटले, कणकाई मी तुला पंढरपूरला नेऊ शकत नाही. म्हणे का? बोल्होबाराई म्हटले, अगं मी असं ऐकलंय. बोल्होबाराई म्हणताय, बोल्होबाराई म्हटले, कणकाई मी असं ऐकलंय की महिला या फाटक्या तोंडाच्या असतात. माफ करा, मी म्हणून विचार करत होतो. फाटक्या तोंडाच्या म्हणजे मातृहृदय अतिशय कोमल असतं. महिलांचा स्वभाव भोळा असतो, देवासमोर उभ्या राहिल्या की काहीही मागत सुटतात. कुणाकरताही मागतात. मुलाकरता मागतील, नातवाकरता मागतील, बहिणीच्या मुलाकरता मागतील, भाच्याकरता मागतील. भाचा म्हणजे भाचा म्हणजे अच्छा भावाचा मुलगा का बरं? नंदेचा मुलगा भाचा नाही लागत? बस विठ्ठल. म्हणेलचं उत्तर होतं ते, भावाचा मुलगा म्हणे भाचा, बहिणीचा मुलगा नाही का, नंदेचा मुलगा भाचा लागत. बरं असू द्या. तर हे तुम्हाला मनवेलवाल्यांची चांगली कल्पना असेल ना, है ना? तुम्ही मनवेलला 2-4 वर्ष होते. असं म्हणतात बॉ साखडीच्या, मला माहित नाही, मी ते असं सरळ जाणार आहे, मनवेल जायचं नाही म्हणून बोलतो. ते साखडीच्या स्टँड, बाकीचे तुम्ही नका लावून घेऊ. हे बाकीचे ज्यांना मापात बसताय कपडे त्यांच्या पुरतं बोलतो. कमलाकर भाऊ
यांच्या पुरतं बोलतोय आता. ते साखळीच्या स्टँडवर चर्चा करत होते. मी डॉक्टर साहेबांकडून गेलो दवाखान्यातून पुढे आणि चौकात उभे राहिलं. म्हणे कुठे चालले? म्हणतं बनेल. त्या म्हणे साले बनेल इथे. विठाला असं म्हणतात हा. मला काही माहित नाही पण मी असं ऐकून आहे. खरं आहे ना? बघ खरं आहे म्हणता. विठाला मी शिरसाड मार्गे जाणार आहे. ऐका बरोबर आई कणकाई मातेला सांगतात का मी नाही नेऊ शकत तुला. कणकाई माता म्हटल्या महाराज मी मागणार नाही हो पण न्या ना मला. बरोबर आहे. काही एक कणकाई मातेचं ऐकलं नाही. 2-4 वाऱ्या अशाच गेल्या. ऐका पुढे आषाढी वारी जवळ आली आहे. कणकाई मातेने ठरवलं या वर्षी वाटेल ते होऊ द्या पण आपण पंढरपूरला जायचं म्हणजे जायचं. कणकाई मातेने काय केलं? आषाढी जवळ आली. बोलोबाराई वडकडीची आवरावर करताय. कणकाई मातेने तांब्यावर पाणी घेतलं आणि चुलीत ओतलं. कणकाई माता म्हटलं जोपर्यंत तुम्ही वारीला नेण्यासाठी होकार देत नाही ना महाराज तोपर्यंत चूलच पेटवत नाही. अलीकडच्या भाषेत सांगायचं तर चूल बंद आंदोलन. चूलच पेटवत नाही. काय करायचं ते करा. बोलोबारांचा नाईलाज झाला. खाणार कुठे? आता घरात चूलच पेटणार नाही म्हटल्यावर जेवणार कुठे? कारण जुन्या काळात रस्त्याच्या काठाला हॉटेल्स ढाबे काहीच नसायचे. पूर्वी माणसं प्रवासाला जरी गेली तरी घरून शिदोऱ्या बांधून घेऊन जायचे. बरोबर ना? प्रवासाला जरी लोक निघाली तरी घरून शिदोऱ्या बांधून घेऊन जायचे. आता पूर्वी रस्त्याच्या काठाला हॉटेल्स ढाबे काहीच नसायचे त्यामुळे माणसं घरीच जेवायचे आणि 2 नंबरला बाहेर जायचे. आता बाहेरून जेवून येतात. विठ्ठला जुना काळ. वेदांत वाचस्पती काव्य तीर्थ जगन्नाथांना पवार म्हणायचे. अण्णा म्हणायचे जुना काळ म्हणजे काय? अण्णा म्हणायचे जुना काळ म्हणजे ज्या वेळेला लोक घरीच जन्मायची आणि घरीच मरायची तो जुना काळ. आता लोक जन्मतात कुठे मरतात कुठे? धन्य तोची जगी आधी अंत सांभाळी. अजून सांगतो जुन्या काळात रस्ते साधे होते. ऐका पूर्वी रस्ते साधे होते. माणसं सुद्धा साधीच होती. आता रस्ते डांबरी झालेत. विठ्ठल चला जुनागड बोलोबारांचा नाईलाज झाला. घरी चुलच पेटणार नाही म्हटल्यावर खाणार कुठे? बोलोबाराय म्हटले कणकाई हे बघ नेतो तुला पंढरपूरला पण घरून सांगतो देवाचं दर्शन घ्यायचं आणि देवळाच्या बाहेर पडायचं. देवाकडे काही मागायचं. कणकाई माता म्हटलं महाराज काहीच मागणार नाही पण न्या तर खरं पंढरपूरला. निघाले. दरकोज दर मुक्काम करीत 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 पंढरपूरच्या दिशेनं प्रभू चिंतन करीत करीत हे जोडपं निघाले. प्रत्येक मुक्कामाला रात्री गावात थांबले एखाद्या की बोलोबारांनी विसावल्यावर झोपता झोपता कणकाई मातेला एखाद्या निरपेक्ष भक्ताची कथा सांगावी. बोलोबाराय म्हणायचे कणकाई काय सांगू तुला. अगं त्या प्रल्हादानं इतकी सेवा केली देव प्रसन्न झाले. त्याला माग म्हणून त्याच्या मागे लागले पण त्याने मागितलं नाही. बरं तुला सुद्धा सांगतो दर्शन घ्यायचं आणि देवळाच्या बाहेर पडायचं. देवाकडे काही मागायचं नाही. महाराज मी काहीच मागणार नाही हो. निघाले. दुसऱ्या गावी गेल्यानंतर अजून मुक्कामाला झोपायच्या आधी एक कथा कणकाई काय सांगू तुला. अगं त्या द्रौपदीने इतकी सेवा केली देव प्रसन्न झाले. तिला माग म्हणून मागा लागले पण तिनं मागितलं नाही. बरं तुला सुद्धा सांगतो दर्शन घ्यायचं आणि देवळाच्या बाहेर पडायचं. देवाकडे काही मागायचं नाही. महाराज मी काहीच मागणार नाही. करता 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 पंढरपूरला पोहोचले. चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटामध्ये दर्शना करता स्नाना करता उतरले आणि इकडे भगवान परमात्म्याचा आनंद गगनात मावेना. भगवान विचार करता या वेळेला आपलं डोक्यावरचं थोडंसं खांद्यावर येण्याची शक्यता आहे. जरा बरे चाललंय भाव. 1900 म्हणजे 2200चं बोर्ड असलं तरी 18-19 येत ईशावर. विठ्ठल आणि म्हणून या वेळेस डोक्यावरचं खांद्यावर येण्याची शक्यता आहे. देव विचार करू लागले यावेळेस थोडं ऋण बोलोबाऱ्यांचं कमी होणार आहे कारण यावेळेला एकटे बोलोबार आलेले नाही. बोलोबाऱ्यांसोबत कोण आलंय? कणकाई आलाय. आणि देव विचार करताय महिला कशा असतात? कोणतरी म्हटलं ना फाटक्या तोंडाच्या प्रभाकर भाऊ नाही खोटं बोलायचं नाही कीर्तनाचा. काका सांगा हा म्हणा ना थोडा वेळ. हे भाऊ बोलेल बरं मी नाही. आता तर महिला फाटक्या तोंडाच्या असतात असं देवाच्या मनात विचार निर्माण झाला आणि भगवान विचार करतात या वेळेला जमणार आहे आपलं. भगवान परमात्मा विटेवून खाली उतरले. 75 वर्षाच्या म्हातारीचं रूप देवाने घेतलंय. लुगडं नेसलंय साडी नेसली
डोक्यावर गाठोडा आहे, हातात काठी, आणि काठी टेकवत टेकवत जिथं बोलवराई कणकाई माता स्नान करतायत त्या ठिकाणी आला का आली? आला का आली? आली. देव येईन तो आली म्हणता का? आला ना, आला. म्हातारी बनली ती आला कस काय म्हणता? त्या ठिकाणी देव आले. ऐका, आता पंढरपुरात स्नान करतानाची एक गंमत आहे. तसं मी म्हणू नये, फार तुम्ही अगदी महाराज अशी काही मोजकी गावं आहेत समाजातली ज्यांनी संप्रदाय टिकून ठेवला. त्यात जुनी पारमार्थी गावांमध्ये मणवेलचं नाव आदर्शानं घेतलं जातं. त्यांनी अतिशय, आणि ऐकण्याच्या जाणीवा सुद्धा चांगल्या आहे. नाहीतर मग पण मणवेल, थोरगवान, पेडोदा ही सगळी मंडळी चांगलं ऐकणारी आहे. ऐकण्याच्या जाणीवा तत्व. ऐरानपट्टीत माफ करा रामरतन भाऊ, पण तुमच्या ऐरानपट्टीत थोडासा गोंधळ झालाच तरी तिकडे ऐरानपट्टीत कीर्तन द्यायला जीव घाबरतो साहेब बाबा, आजकाल अवघड झालंय. पण आमच्याकडचा जो भाग आहे थोडासा इकडचा टप्पा, जरा ऐकण्याच्या जाणीवा लोकांच्या चांगल्या आहेत, अजून मावळलेलं नाही आहे. माझी विनंती आहे, गावात तमाशा होतो का नाही? आणि जर होत असेल तर बंद पाडण्याच्या भानगडीत पडू नका, म्हणजे चालू ठेवा. गावात जर तमाशा होत असेल बंद पाडण्याच्या, पुढचा ऐका ना, गावात तमाशा होत असेल तर बंद पाडण्याच्या भानगडीत पडू नका, चालू ठेवा. फक्त विनंती एवढीच आहे, कीर्तनाचा तमाशा होऊ देऊ नका. विठ्ठल म्हणजे चांगलं सांगणारी आणत जाण, चांगलं ऐकण्याच्या सवयी राहू द्या. ऐका, मी म्हणत होतो पारमार्थिक लोक मी विचारू नये, पण मोठ्या धाडसाने प्रश्न करणारे सगळ्यांना, तुम्ही पंढरपूरला गेलेत का? पंढरपूरला सगळेच? वा, जे राहिले असतील त्यांनी एकदा पंढरपूरला जा. सर्वांनी एकदा पंढरपूरला जा, पण जायच्या अगोदर जा. चला ऐका, तर पंढरपूरला चंद्रभागेत स्नान करताना तात्या एक गंमत असते. तिथे फार ओळखीचा माणूस पाहिजे, याची काही गरज नाही. कोणी कोणाच्या अंगावर पाणी ओततं, कुणी कुणाच्या पाया पडतं, कुणी कुणाची पाठ घासतं. माऊली माऊली माऊली. आता कणकाई माता बोलहोबाराई जिथं स्नान करताय तिथंही आपली म्हातारी गेली. कोणती? विठाबाई. ही म्हातारी तिथे गेली, तिनं तांब्याभर पाणी घेतलं, कणकाई मातेच्या डोक्यावर ओतलं आणि विचारलं, पोरी कुठलीच ग? कणकाई माता म्हटली, आत्या मी देऊची. तुम्ही कुठले आहे? म्हणे मी पिडोद्याची. कणकाई माता म्हणे, आत्या एवढं वय तुमचं, तुम्ही गार पाण्याने आंघोळ करतात, काही त्रास बीस नाही का? म्हातारी म्हणे, सकाळी बीपीची गोळी घेऊन आली, काहीच त्रास नाही. बर 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 बर. एकटी आली का पोरी? म्हातारीने प्रश्न केला. कणकाई माता म्हणे, नाही आमचे मालक आले, आंघोळ करताय तिकडे. बरं बरं, म्हणजे दोघंच आले का? कणकाई माता म्हटले, हो त्या दोघंच आलो. म्हातारीने विचारलं, मग मुलबाड नाही आणलं का सोबत? मुलबाड सोबत आणलं नाही का? हा शब्द कणकाई मातेने ऐकला आणि आईसाहेबांचा चेहरा वरमला. हो, चेहरा पडला आईसाहेबांचा. कणकाई माता म्हणणे, आटल्या काय आता काय सांगू, सगळंही घरी सावकारी आहे, महाजनकी आहे, घर सोन्या ज्ञानाने गच्च भरलंय, पण आता बरीच वर्ष झाली लग्नाला, अजून काही कूस उजडलेलं नाही, पोटी पुत्र संतान नाही. पोटी पुत्र संतान नाही हा शब्द म्हातारीने ऐकला आणि म्हातारी कणकाई मातेला म्हटली, पोरी वेडीस का? अगं हा पंढरपूरचा विठोबा नवसाला पावणारा देव आहे, याला जर मागितलं ना हा दिल्याशिवाय राहत नाही. तुला सांगते, घे मागून. घरून काय शिकवलं होतं? घरून शिकवलं होतं मागायचं नाही. म्हातारी म्हटली, घे मागून. अगं हा कसा आहे? नवसे नवसे माझे नवसी येवो, पंढरीचे दैवते विठ्ठले नवसी येवो. अगं हा विठोबा नवसाला पावतो, याला मागितलं तर दिल्याशिवाय राहत नाही. तुला सांगते, घे मागून. बोलोबारीने डोळे वटारले. कणकाई माता म्हटलं, नाही मागणार. स्नान करून कणकाई माता बाहेर आल्या. कपडे बदलत असताना म्हातारी मुद्दाम जवळ गेली आणि पुन्हा पुन्हा कणकाई मातेच्या कानावर संस्कार केले. सांगितलं, पोरी अगं मी मागच्या वर्षी वारीला आले होते आणि या पांडुरंगाला नवस केला होता की देवा, माझ्या मुलाचं लग्न होऊन 12 वर्ष झाले, मला अजून नातू नाही, मला जर नातू झाला तर मी चालत पंढरपूरला येईल, 1000 तुळशीचे दडा तुझ्या चरणावर अर्पण करेन. पोरी मी मागच्या वर्षी नवस केला, माझा नवस फळाला आला आणि मला नातू झाला. मी नवस फेडण्याकरता चालत आले. तुला सांगते ग हा देतो देतो याच्याकडे मागितलं पाहिजे, घे मागून. पुन्हा 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 कणकाई मातेच्या कानावर तेच संस्कार घातले. तुळशी बुका हार घेण्याकरता बोलोबाराईच्या दुकानावर कणकाई मातेसोबत बोलोबाराई ज्या दुकानावर तिथं म्हातारी गेली, मुद्दाम तिनं कणकाई मातेसमोर 1000 तुळशी दड मोजून घेतली. सांगितलं, पोरी मागच्या वर्षी नवस केला होता, फेडायला आली, तुला सांगते अगं घे मागून. पुन्हा 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 फिरून फिरून तेच जुना काळ
मी काही पाहिलेलं नाही, पण असं ऐकलंय, पूर्वी पुरुषांची दर्शनबारी वेगळी असायची आणि महिलांची दर्शनबारी वेगळी असायची. तुम्हाला आठवतं का आबा साहेब, तुम्ही पाहिलंय? जुनी बापू का पाहिलंय ना? मला काय आठवत नाही, कारण माझा जन्म 89 सालचा आहे. मला फक्त ढेरीने धोका दिलाय. पण असा थोडंसं असलंच पाहिजे. एअरबॅग्स फक्त लक्झरी गाड्यांना असते, टेम्पोला एअरबॅग नसतात. विठ्ठल विठ्ठल पाहिजे हो थोडस. जसं कसं असतं, वाजवणारा बोटात, गाणारा ओठात आणि कीर्तनकार पोटात. विठ्ठल. बरं, हे गाथ्यात पाहू नका, मेड इन म्हैसवाडी असलं पाहिजे थोडंसं. झालं. पण पूर्वी असायचं असं, महिलांची बारी वेगळी, पुरुषांची बारी वेगळी. बोलहोबाराय पुरुषांच्या बारीत, कणकाई माता महिलांच्या बारीत. कणकाई मातेच्या मागे म्हातारी गेली आणि दर्शन होईपर्यंत सारखा तगादा लावला, घे मागून, घे मागून, घे मागून. आणि जे नको व्हायला तेच झालं. कणकाई मातेने पांडुरंगाचं दर्शन घेतलं, 4 पावलं मागे सरकल्या, नखशिखांत पांडुरंगाला निहाळलं आणि जाता जाता कणकाई मातेच्या मुखातून शब्द निघाले. कणकाई माता म्हटल्या, देवा बघ रे बाबा, या पोटाकडे, पोटाकडे बघ. शब्द भगवान परमात्माने ऐकला आणि देवाला बिनविरोध निवडून आल्याचा आनंद. कणकाई माता काम करून निघून गेल्या. बोलहोबाराय दर्शनाला गेले आणि लांबून पांडुरंगाचं मुखकमल पाहिलं आणि बोलहोबाराय म्हटले, बरोबर आहे, मी जे घरी म्हटलो तो तेच खरंय. कोणतं? कोणतं? हा तेच. महिला फाटक्या तोंडाच्या असता. देव म्हणे, हे बोलोबाराय म्हटले, मी जे घरी म्हटलो तो तेच खरंय. बोलोबारायने दर्शन घेतलं, लगबगीने देवळाच्या बाहेर निघाले. कणकाई मातेला गाठलं आणि विचारलं, कणकाई अगं मागू नको म्हटलो होतो, का मागितलं? कणकाई मातेने हात जोडले आणि सांगितलं, देवा माझी इच्छा नव्हती, पण ती म्हातारी ऐका ना म्हणे. कोणती? तीच पिढू द्याची. आणि तिनंच मला सांगितलं, घे मागून, घे मागून, घे मागून. महाराज माझा नाईलाज झाला हो, नाईलाज झाला. आता ऐका, कणकाई मातेने स्त्री स्वभावानुसार देवाकडे मागितलं तो भाग गौण आहे. पुढे जे झालं तेही जगत कल्याणाकरता चांगलंच झालं. तुकोबाराय बोलो, कणकाई मातेला बोलोबाराय सांगतात, जा, झाली ना चुकी तुझ्याकडून, चूक दुरुस्त करून ये, जाऊन देवाला सांग, देवा जर द्यायचाच असेल. बोलोबाराय कणकाई मातेला सांगतात, चुकी झालीये पण दुरुस्ती करून या, जाऊन देवाला सांगा, मुलगा मागितलाय, पण जर द्यायचाच असेल ना तर असा द्या. असा कसा? ज्याचा त्रैलोक्यात झेंडा लागेल असा. ऐसा पुत्र देई गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. ऐका, कणकाई मातेने स्त्री स्वभावानुसार देवाकडे मागितलं तो भाग गौण आहे. पुढे जे झालं, तुकोबारायांचा अवतार जगत कल्याणाकरता ते चांगलंच झालं, तोही भाग गौण आहे. पण तुकोबारायांचे वडील बोलहोबाराय, त्या बोलहोबारायांची परंपरा असं सांगते की देवाचं दर्शन घ्यायचं आणि देवळाच्या बाहेर पडायचं, देवाकडे काही मागायचं नाही. आणि तुकोबाराय त्या परंपरेची आठवण देवाला करून देतात, देवा मी अशा परंपरेतून आलोय जिथे काही मागणे हे आम्हा अनुचित. देवा मागणं आमच्या परंपरेने शिकवलं नाही, मी तुमच्याकडे मागू शकत नाही. भगवान परमात्मा आग्रह करताय, तुकोबाराय मागायला तयार नाही. भगवान परमात्म्याला राहवलं नाही. 2-4 कारणं तुकोबारायांनी दिली. देवाला राहावे ना, देव विटेवून खाली उतरले, कमरेचं उपरणं सोडलं, गुडघ्यावर वाकले देव. लक्ष द्या, तुकोबारायांसमोर उपरणं तुकोबारायांनी देवाने पसरले, हात जोडले आणि हात जोडून भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबारायांना विनवणी करताय. देव म्हटले, तुकोबाराय महाराज तुमची इच्छा नसू द्या हो. देव म्हणतात, तुमची इच्छा नसू द्या महाराज, पण मला बरं वाटावं म्हणून माझ्याकडे काहीतरी मागा ना. कमाल नाही का देवाची? वाऱ्या करून करून जन्म चालला आपला. कधी घ्या म्हणत नाही देव, आणि हे तुकोबाराय मागत नाही, त्यांच्या पाठीमागे हात धुवून लागलाय. महाराज म्हणतात, न मागे त्याची रमा होय दासी. न मागणाऱ्यालाच भगवान परमात्मा भरपूर देत असतात. भगवान परमात्म्याची ही सगळी अवस्था पाहिली आणि तुकोबाराय भगवंताला म्हणतात, देवा देवा तुम्ही त्रैलोक्य साम्राज्याचे अधिपती ना, असलं वागणं तुमच्या स्टेटसला शोभत नाही. देवा देवा उठा, देवा उठा. देव म्हटले, महाराज मी उठेल, पण मला वचन द्या आधी, तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागणार. तुकोबाराय म्हणतात, देवा हे पहा, देवा माझी मागण्याची इच्छाच नाहीये. तुकोबाराय म्हणतात, देवा देवा माझी मागण्याची इच्छा नाहीये, पण तुम्ही म्हणताय ना, तू म्हणतोय ना देवा मागा मागा मागा, माझी इच्छा नाही, पण तू म्हणतोय देवा मागा म्हणसी, तू म्हणतोय मागा म्हणून हेची देगा पांडुरंगा. तुकोबाराय अनुवाद करतात दुसऱ्या चरणात.
मनसी काही मागा मनसे मनसे काही मागा मनसे मनसे काही मागा मनसी मनसी काही मागा मनसी मनसी काही तुमची इच्छा नसू द्या पण मला बरं वाटावं म्हणून माझ्याकडे काहीतरी मागा ना. तुकोवरांत देवा माझी इच्छा नाहीये पण तू म्हणतोय ना मागा मागा म्हणसी. तुम्ही म्हणताय मागा म्हणून हेची दे गा. पांडुरंगा तुम्ही म्हणणार झोपेत बोलताय का एकदम दुसरं जरा. पण प्रकार असा असतो पा वाडा जर श्रीमंताचा असला दरवाजेही भरपूर असतात. मोठ्याच्या घरात प्रवेश करायला बरीच दरवाजे असतात कोणत्याही दरवाजाने जा. तसं संतांचं वाङ्मय हे समर्थाचं घर आहे. किंवा पिढोद्यात यायला एकच रस्ता आहे का दादा? पिढोद्यात यायला रस्ते भरपूर आहे ना. थोरगवणून आहे ना मधला एक रस्ता आहे. मनवेलहून आहे आणि मनवेल जर डावलायचं असेल तर डायरेक्ट शिरसाडून म्हणजे 4-5 रस्ते आहे. इकडून आहे का अजून एखादा नदीकडून आहे ना? आहे ना. म्हणजे 4-5 रस्ते आहे. ज्याला जो रस्ता सोयीचा वाटतो माणूस त्या रस्त्यानं येतो. तसं या अभंगाचं सर्वांगानं चिंतन करण्याकरता मला पहिल्या चरणातून दुसऱ्या चरणात न जाता दुसऱ्या चरणातून पहिल्या चरणात जाणं हा मार्ग अधिक सोयीचा वाटला म्हणून हा मार्ग निवडलाय. विठ्ठला देवा माझी इच्छा नाहीये. महाराज म्हणता देवा माझी अजिबात इच्छा नाही पण तुम्ही म्हणताय मागा 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 म्हणसी. तू म्हणतोय मागा 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 म्हणून हेची देगा. पांडुरंगा तुम्ही म्हणताय म्हणून मागतो देवा हेची देगा. पांडुरंगा शब्द देवाने ऐकले आणि देव जरा हसायला लागले. महाराजांनी विचारलं देवा का हसताय? देव म्हटले काही नाही हो. कुणाकडे काहीच न मागणारे तुम्ही संत पण पाहुणे 10 वाजता का होईना तुम्ही हेची देगा पांडुरंगा इथपर्यंत आले ना. आता जरा बरं वाटायला लागलं. पण महाराज तुम्ही प्रस्तावनेत एवढा वेळ घालवता अभंगावर येणार कधी सोडवणार कधी? महाराज म्हणे मी 2च चरण सोडणार आहे आणि 2 चरण सोडणार आहे म्हणजे 2च सोडणार आहे आणि पुढचा अभंग सुटल्याच जमा मी वेळात थांबणार आहे देवा. आपण महाराज बोला ना पटपट काय हवंय. तुकोबरायंत तुला आधीच सांगून ठेवतो मग तू नंतर बोलू दे ना देवाला. देव म्हटले देवा आधीच सांगतोय. मग तुकोबराय म्हटले माझी इच्छा नाहीये पण तू म्हणतोय ना देवा मागा 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 म्हणसी. तुम्ही म्हणताय मागा म्हणून हेची देगा. पांडुरंगा हेच पाहिजे. देव म्हटले महाराज हेची देगा हेची देगा हेची देगा. अहो नेमकं पाहिजे काय ते तरी सांगा. आणि मग तुकोबाराय देवाला सांगतात देवा या जन्मात तर काही नकोय
या जन्मात अतिशय सुंदर पद्धतीनं नटवलंय, तुम्ही सजवलंय, थाटात आहे, तुमच्या कृपेने सगळी सोबतता या जन्मात आहे. पण देवा तुम्ही मागा लागले, तुम्ही मागा म्हणताय, माझी इच्छा नाही, तुमची इच्छा पूर्ण करता करता मी मागतोय. इच्छा एवढीच आहे देवा, या जन्मात काहीच नकोय, पण जर पुढचा जन्म द्यायचाच ठरला तर कुठे द्या तुकोबाराय त्याची मागणी करतात पहिल्या चरणात. हरिदासाची घरी हरिदासाची सांगतात देवा ऐका, माझी अजिबात इच्छा नाही हो, पण तुम्ही म्हणताय ना मागा मागा म्हणून हेची देगा. देव म्हटले महाराज हो हेची देगा, हेची देगा, नेमकं पाहिजे काय ते तरी सांगा ना. मग तुकोबाराय म्हणतात देवा या जन्मात काही नकोय, पण पुढचा जन्म द्यायचाच ठरला तर कुठं द्या. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. मला असं वाटतं आपल्या त्या चिरंजीव हितारत्ने असं म्हटलं असावं का देवाला, देवा पुढचा जन्म द्यायचा तर मनोहर दादाच्याच घरी, हरिदासाची घरी. विठ्ठल विठ्ठल आता काही नकोय देवा, पुढचा जन्म द्यायचा ठरला तर हरिदासाच्या घरात दे. काय असतं पा, 4 वाक्य सांगतो. आमचे श्रीगुरु महाराज म्हणायचे जीवनात सेवा घडावी. लक्ष द्या, जीवनात सेवा घडावी, मागण्याचा अधिकार प्राप्त व्हावा, देव मागा म्हणून मागे लागावा आणि मग आपण मागावं. आपल्या जीवनात सेवा घडत नाही, मागण्याचा अधिकार प्राप्त होत नाही, देव मागा म्हणून माग लागत नाही, लोकांच्या याद्या तयार असतात. कशाप्रमाणे आमचे श्रीगुरु महाराज गोड दृष्टांत सांगायचे, जीवनात सेवा घडत नाही, मागण्याचा अधिकार प्राप्त होत नाही, देव मागे लागत नाही, लोकांच्या याद्या तयार. महाराज म्हणायचे संध्याकाळची वेळ, पती पत्नी जेवायला बसले, सुंदर अशा प्रकारचं थालीपीठ केलेलं होतं. थालीपीठ माहितीये, बेसन नाही हा, थालीपीठ. संपूर्ण घरात थालीपीठाचा घमघमाट सुटला. मालक जेवायला बसले, बाईनं थालीपीठाचं ताट समोर ठेवलं आणि त्याच्यासोबत चटणी ठेवली शेंगदाण्याची. यानं शेंगदाण्याची चटणी सोबत पाहिली आणि तडपयाच्या मस्तकाला रागावला आणि बायकोला म्हटलं कळत नाही तुला, अर्धा संसार सोबत झाला आणि तुला एवढं माहित नाही का मला थालीपीठासोबत चटणी नाही दही लागतं म्हणून. कारण काही काही जोडा ठरलेले असतात हा, काही जोडा म्हणजे त्या लगाव त्या जोडा नाही, काही काही जोडा ठरले असतात. जोड म्हणजे वरणपोळी म्हटलं की वरणपोळी सोबत काय पाहिजे, वांग्याची भाजी.
असू द्या जमा ते तिकडे जामनेर तालुक्यात कांद्याची भाजी करतात पण जमत नाही ते आपल्याला. पुरणपोळी म्हटलं की वांग्याचीच भाजी. पुरणपोळी म्हटलं की रस जो. एक जण म्हणे इतकी सुंदर पुरणपोळी केली आणि मेथीच्या भाजीसोबत खाल्ली. जमतं का? विजोड झाली विजोड, जोड ठरली. तो म्हटला आपल्याला थालीपीठाचं दही लागतं. आता घरात दही नव्हतं. बायको म्हटली रागवू नका, आणते दही. बाईनं हातात भांडं घेतलं. 4-5 घरं दह्या करता फिरली पण दुर्दैव बिचारीचं त्याला काही कोणी दही दिलं नाही. संध्याकाळी काही कोणी दही देत नाही. जुन्या काळात ते विरजन घ्यायला जरी गेले तरी संध्याकाळी देत नव्हते. मग पुन्हा त्याच्यात एक सुवर्ण मध्य काढलेला आहे असं काय घरून दूध लिहावं. मग त्या वाटेत दूध आणायचं मग त्याच्यात म्हातारी दही टाकून द्यायची. सूर्यास्तानंतर दही खाऊ नये. का खाऊ नये त्याची कारणं वेगळी, आता सांगत नाही. जास्त दाट पेरलं की कंस बारीक पडतात. आता तो विषय नाही. तर असा प्रकार आहे. सूर्यास्तानंतर दही खाऊ नये. पण आता हा ऐकत नव्हता. बाई 4-5 घरं फिरली, दही मिळालं नाही. रिकामी वाटी घेऊन घरी आली. मालकाला म्हणे माफ करा दही नाही मिळालं. याने बायकोचा चेहरा पाहिला. बिचारी घामाघूम झाली फिरून. तो म्हटला अगं तू कशाला काळजी करते? लोक खाण्याकरता काय काय करतात आणि आपलं हे सगळं शेतीबाडी गाडी जोडी याई बाई सगाई जवाई सोयरे दायरे गण गोद घेणं देणं हरभऱ्याचं बियाणं हे सगळं पेटवायचं आहे का आपलं? थांब मी उद्या सकाळीच म्हैस आणतो. उद्या सकाळी म्हैस आणतो एवढं वाक्य त्यानं बायकोला सांगितलं ना. हा घराच्या बाहेर निघून गेला. हा गपोट शंख होता. गपोट शंख माहितीये? गपोट शंख म्हणजे नुसता बोलका होता. कृतीत काहीच चाटा मारायचा. कृतीत काहीच आणत नव्हता. यानं बायकोला सांगितलं मी उद्या सकाळी म्हैस आणतो. बाहेर निघून गेला. बाईनं विचार केला उद्या जर मालकानं खरंच म्हैस आणली तर मग आपण दही दूध तूप लोणी कशात साठवायचं? बाई गेली कुंभाराकडे. आणि कुंभाराकडे जाऊन बाईनं अर्धा लिटर पासून 14 लिटर पर्यंत 8 गाडगे आणले. 8. हा बाहेरून फिरून आला. यानं घरात ती गाडग्यांची रास पाहिली. बायकोला विचारलं हे कशा करता? बाई म्हणे काही नाही उद्या तुम्ही म्हैस आणणार आहे ना त्याच्या करताय गाडगे. हा जो 14 लिटरचा डेरा आहे बाई म्हटली याच्यात ताक साठवायचं. हा 8 लिटरचा डेरा याच्यात लोणी. हा 4 लिटरचा डेरा बाई म्हटली याच्यात तूप त्याच्यात दूध त्याच्यात दही याच्यात विरजन. अर्धा लिटरचा 8वं गाडगं माणसानं पाहिलं आणि बायकोला विचारलं हे कशा करता? बाई म्हणे काही नाही गावात माझी बहीण राहते ना मग तिला 2-4 दिवसाआड मी दही देत जाईन. माणूस म्हटलं सगळे गाडगे आवडले आपल्याला पण हे अर्ध्या लिटरचं गाडगं आवडलं. बाई म्हटली म्हणजे? हा म्हटला म्हणजे काही नाही. माहिती गावात तुझी बहीण आहे माझा साडू आहे. साडू माहिती ना? मला एकाने विचारलं. एक जण म्हणे साडू म्हणजे काय? माफ करा आता गंमत म्हणून सांगतो. एक जण मला म्हणे साडू म्हणजे काय? त्याला म्हटलं एकाच कंपनीने फसवलेलं 2 गिऱ्हाईक म्हणजे साडू. विठ्ठला झालं. तो म्हणे माहिती गावात माझा साडू तुझी बहीण आहे. 15 वर्ष झाली लग्नाला. आजपर्यंत उंबरठाव लांडून त्यांच्या घरी चहाला सुद्धा गेलेलं नाही. दही देऊ देणार नाही. बाई म्हणे असं काय करतो? काय कमी केलंय देवानं आपल्याला? अर्धा लिटर. हा म्हणे आपल्याला शहाणपणा शिकवायचा नाही. दही देऊ देणार नाही. बाई म्हणे देऊ द्या काय होतंय? हा म्हणे अजिबात नाही. बाई हट्टाला पेटली. बाई म्हटली राबते मोलकर्णी सारखी तुमच्याकडे आणि अर्धा लिटर दही बहिणीला देते म्हटल्यावर एवढं मी दिल्याशिवाय राहणार नाही. काय व्हायचं ते उद्या. हा म्हणे तुला मराठीत कळत नाही का? बाई म्हणे काय कराल? माराल घ्या मारा. आता याचं मागचं काहीतरी बी नसलेलं होतं आणि अशा ज्या कसर असतात त्या अशाच वेळेस हात धुवून घ्यायचं. त्याने बाही मागे सारली आणि 15-20 दिल्या ठेवून. जास्त झाल्या का? नाही झाल्या जास्तच. पण संस्कृत मध्ये असं वचन आहे वचने किम दरिद्रता. बोलताना कंजूसपणा करायचा नसतो. का? माझा हात दुखत नाही तुमची पाठ दुखत नाही कशाला मग हुद्यान मोकळं. याने 15-20 ठेवून दिल्या. आता शेजारच्या घरात भांडण चालू झालं की आजूबाजूच्या बाया हा म्हणताय 10-15 बाया घरात जमल्या. कुणी तोंडावून हात फिरवला, कुणी पदर घेतला, कुणी केस व्यवस्थित केले, कुणी डोळे पुसले, कुणी तोंड पुसलं. काही बायांनी बोलायला सुरुवात केली. एक म्हातारी म्हणे पुरी जाऊ दे नवऱ्याची जात तशीच असते.
एक म्हातारी म्हणे नवऱ्याला काय दया माया नसते ग, मागून एक आजी आली काठी टेकट टेकट म्हणून इतका मारला. अगं इतका जर मला मारलं असतं मी पहिल्याच गाडीने चालली गेली असती, राहिलीच नसती. याच्या काही माणसं घरात जमली, माणसं म्हणे भाऊ हे शोभलं नाही तुम्हाला, काय कमी केलंय देवाने, अर्ध्या लिटर काय कमी आहे का. माणूस म्हणे आपल्याला शिकवायचं नाही तिकडे. लोकांनी विचार केला बाईची समजूत घालाई, बाई म्हणे जाऊ द्या, लोक बाईला समजूत घालताय जाऊ द्या ना, नाही म्हणताय ना मालक, मग कशाला त्यांच्या विरोधात जाऊन बाई म्हटली हा राब राब राबते मोलकर्णी सारखी ना अर्धा लिटर तर बाई म्हटलं सगळं मीच सांगू का पुढचं माहिती आहे तुम्हाला. आणि बाईचा आवेश पाहिला आणि लोक म्हण भाऊसाहेब तुम्ही आवरा, बाई हट्टाला पेटल्या, आवरा अजून 2 चरण राहिली आहे, आवरा देऊ द्या दाई, वाटल्यास तुमची इच्छा नाही ना, लोक म्हटली तुमची इच्छा नाही ना दही द्यायची, तुम्ही जाऊ नका द्यायला, तुमच्या बायकोला सुद्धा पाठवू नका, मी देऊन येतो माझ्या हाताने दही, दाखवा कुठे. बाई रडता रडता म्हणे म्हैस आणणार होते उद्या. हा म्हणजे जी म्हैस आली नाही, ती म्हैस व्याली नाही, तिने दूध दिलं नाही, त्यात विरजन घातलं नाही, त्याचं दही झालं नाही, ते दही तिच्या बहिणीच्या घरी गेलं नाही, तेवढ्या त्यांचं आणामारी बंद भांड. तसं जीवनात सेवा घडली नाही, मागण्याचा अधिकार प्राप्त होत नाही, देव मागा म्हणून माग लागत नाही, आणि लोकांच्या याद्या तयार असतात कशा, वाढावे संतान, वाढावे संतान, वाढावे संतान, वाढावे संतान, गृही भावे धन धान्य, 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 गृही भावे धन धान्य. सेवा घडली. लक्ष द्या, ते 4 मुद्दे पुन्हा सांगतोय. तुकोबारांच्या जीवनात सेवा घडली, मागण्याचा अधिकार प्राप्त झाला, देव मागा म्हणून माग लागले, आणि मग तुकोबाराय देवाला मागतात, देवा माझी इच्छा नाहीये पण तुम्ही म्हणताय ना मागा, म्हणून हरिदासाची घरी मज उपजवा. जन्मांतरी तुकोबारांचा देवा जन्म द्यायचाच असेल तर हरिदासाच्या घरी जन्म द्या, हरिदासाच्या घरी मला जन्माला घाला. ऐका, पुत्राचे काही प्रकार आपल्याकडे शास्त्रानं सांगितले. भागवत भास्कर पूजनीय डोंगरेजी महाराज पुत्राचे काही प्रकार भागवतात सांगायचे. महाराज म्हणायचे पुत्राचे काही प्रकार आहेत, सांगतो मोजत जा. डोंगरेजी महाराज म्हणायचे पुत्राचे काही प्रकार आहेत, त्यातला पहिला प्रकार ऋणी पुत्र, दुसरा वैरी पुत्र, चौथा उदास पुत्र, आणि तिसरा उदास पुत्र, आणि चौथा सेवक पुत्र. ऐका, पहिला ऋणी पुत्र. डोंगरेजी महाराज विस्तार करायचे. महाराज म्हणायचे पहिला ऋणी पुत्र कोण, आपण समजा एखाद्याचा पैसा घेतला या जन्मात आणि त्याचा जर पैसाच परत केला नाही, लिया उसका नाही लिया, अशा वृत्तीची बरीच लोक समाजात आहे. आपण एखाद्याचे पैसे घेतले आणि जर त्याचा पैसा परत केला नाही, पूजनीय महाराज म्हणायचे ज्याचा पैसा घेतलाय तो पुढच्या जन्मी आपल्या घरी पुत्र म्हणून जन्माला येतो आणि मागचा सगळा पैसा व्याजासकट वसूल करतो. उदाहरण सांगू, लग्न झाल्यानंतर सुद्धा बरीच पोरं निवांत बसून असतात आणि बाप आयुष्यभर राबराब राबतो. लग्न झाल्यावर सुद्धा बापच त्यांना पोसत असतो. समजायचं हे ऋणी पुत्र आहे, याने याचं ऋण घेतलंय मागच्या जन्माचं फेडलंच नाही. हे ऋणी पुत्र आईतं बसून खातात ना, बाप कमावतो. ऋणी पुत्र. काही वैरी पुत्र असतात. महाराज म्हणायचे ऋण वैर हत्या 3 गोष्टी शिल्लक ठेवू नये. एखाद्याचं ऋण शिल्लक ठेवू नये, वैर शिल्लक ठेवू नये, आणि हत्येचं पातक शिल्लक ठेवू नये. झाली प्रायश्चित्त करावं. एखाद्याचं वैर जर अंतःकरणात शिल्लक राहिलं आणि मरता मरता त्या माणसाला जर आपली आठवण झाली, याने मला त्रास दिला, याने मला त्रास दिला, महाराज म्हणायचे तो आपल्या जन्मी आपल्या घरी जन्माला येतो आणि मागचं सगळं वैर व्याजासकट वसूल करतो. महाराज म्हणायचे बरीच मुलं आईवडिलांना आहेत ना अशी काही समाजात,
ते त्यांचे वैरी पुत्र आहेत. मागचा सगळा व्याजा सकट वसूल करतात. वैरी पुत्र मोजत जा. तिसरा उदास पुत्र. उदास पुत्र म्हणजे त्रासही देत नाही आणि सेवाही करत नाही, मागेही नाही पुढेही नाही. मराठीत सांगू, न्यूट्रल. हाऊस म्हणताय, इंग्लिश मध्ये झालं ना. मागही नाही आणि उदास पुत्र सेवाही करत नाही आणि त्रासही देत नाही. उदास पुत्र. आणि चौथा सेवक पुत्र. आई वडिलांची सेवा करण्यात जीवनात धन्यता मानतो हा सेवक पुत्र. विठ्ठल मोजत जा किती झाले? 4 झाले. अतिउत्तम पुत्र, उत्तम पुत्र, मध्यम पुत्र आणि अधम पुत्र. 4 आणि 4 8. अतिउत्तम पुत्र कोणता? आई वडिलांच्या मनात विचार निर्माण झालाय, अजून त्यांनी बोलून दाखवलेला नाहीये, नुसता त्यांच्या मनात विचार निर्माण झालाय, पण त्यांच्या अंतःकरणातल्या भावना ओळखतो आणि तसे सेवा करून मोकळा होतो. अतिउत्तम पुत्र. मोजत जाता 5 झाले. याच्यातला दुसरा प्रकार आहे उत्तम पुत्र. आई वडिलांच्या मनात विचार झालाय निर्माण, त्यांनी बोलून दाखवलंय की बाळ अरे अशी अशी इच्छा होती, बाज बोलायची खोटी, आई वडिलांच्या तोंडून शब्द निघाला की तसं करून काम करून मोकळा होतो. हा उत्तम पुत्र. तिसरा मध्यम पुत्र. आई वडील बोलून बोलून त्रासतात, कंटाळतात, हा लोक लाजस्तव कधीतरी एखाद्या वेळेला ऐकतो. हा मध्यम पुत्र. आणि आई वडील सांगून सांगून मरून जातात, हा तोंडात पाणी टाकायला तयार नाही. हा अधम पुत्र. विठ्ठल. किती झाले? 4 8 झाले ना. पहिले 4 आणि आताचे 4 8 झाले. अजून सांगतो. निकमाऊ बेटा आणि अंगणातला खुटा दोन्हीच्या जटा. हे भागवतात नाही, मेड इन म्हैसवाडी. निकमाऊ बेटा आणि अंगणातला खुटा. आपल्या अंगणामध्ये जर खुटा राहिला, खुंटा गाडलेला आहे, तर येता जाता त्याच्या झटा आणणाऱ्यात घर मालकाला लागतात. तसा घरात जर निकमाऊ बेटा असला, आईत खाऊ बेटा असला, तर त्याच्या झटा आई वडिलांना सहन करावे लागतात. 9. 10 सांगतो. कावरेल कुत्र आणि व्यसनी पुत्र दोन्हीचं एक सूत्र. कावरेल कुत्र जसं कावर कावर करतं, तसं व्यसनी पुत्र आई वडिलांना कावर कावर करतो, म्हणून दोन्हीचं एक सूत्र. किती झाले? किती? 10. मस्त आहे ना. का निंदी बिलवून बघलोय पैकी देव. विठाला विठाला. 10 झाले. काही कुलंगार पुत्र असतात. कुल अंगार, संपूर्ण कुळाचा विध्वंस करतात. ज्यांचे एवढे कुळ नेस्तनाभूत होतं असे कुलंगार पुत्र. त्याच्यात रावण आला, दुर्योधन आला, कंस आला. कुलंगार पुत्र. काही कुलदीपक पुत्र असतात, ज्यांच्यामुळे दोन्ही पक्षपाही उद्धरती, दोन्ही पक्षांचा, मातृपक्ष आणि पितृपक्ष दोन्ही पक्षांचा उद्धार करतात. ते कुलदीपक पुत्र. किती झाले? 12. 4 सांगतो, भजन करा. विठ्ठल. मोजत जा. 12 झाले. पुन्हा 4 सांगतोय. निरुपयोगी उपद्रवी 1, उपयोगी उपद्रवी 2, निरुपयोगी निरुपद्रवी 3 आणि निरुपद्रवी सदुपयोगी 4. विठ्ठल. 12 16 झाले. 16 याच्यातला पहिला प्रकार सांगतो, म्हणजे 13वा पहिला प्रकार याच्यातला. निरुपयोगी उपद्रवी असा एक वर्ग आहे पुत्रांचा समाजामध्ये, जो निरुपयोगी आहे. आई वडिलांना त्याचा कवडीचा उपयोग नाही. निरुपयोगी, उपयोग नाही पण उपद्रव जास्त आहे. सकाळी सकाळी माईल म्हणतो, दे 50 रुपये. निरुपयोगी उपद्रवी. उपयोग नाही पण उपद्रव आहे. दुसरा वर्ग निरुपयोगी निरुपद्रवी. उपयोगही नाही आणि त्याचा उपद्रवही नाही, म्हणजे वागवतही नाही आणि त्रासही देत नाही. निरुपयोगी निरुपद्रवी. तिसरा वर्ग उपयोगी उपद्रवी. थोडा थोडा उपयोग आहे, लोक लाजस्तव वागवतो, उपयोग आहे पण टोचून टोचून बोलतो. मी एकटोच का आणि मोठाकडे जावा ना, मोठा म्हणतो लहानाकडे जावा ना. उपयोग आहे आणि तितकाच उपद्रव सुद्धा आहे. 15 आणि 16वा निरुपद्रवी सद उपयोगी, ज्याचा कवडीचा उपद्रव आईवडिलांना नसतो पण आईवडिलांची सेवा करण्यात जीवनात धन्यता मानतो. महाराज म्हणतात आशे कसे. हा जो 16वा प्रकार पुत्राचा सांगितला, निरुपद्रवी सदउपयोगी, ज्याचा कवडीचा उपद्रव आईवडिलांना नसतो, उलट त्यांची सेवा करण्यात जीवनात धन्यता मानतो. महाराज म्हणतात असे जे सात्विक कन्या पुत्र कुळामध्ये अवतीर्ण होतात, तुकोबा म्हणतात मला त्यांच्याकडे पाहून हर्ष वाटेल ह्याच्यात नवल नाही, तयाचा हरी देवा
कन्या पुत्र कुळात अवतीर्ण होतात तयाचा हरीख वाटे कुणाचा कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक. कन्या शब्दाचा अर्थ असा आहे कम नाम नेयती. लक्ष द्या, कम नाम नेयती ती कन्या. कम म्हणजे शाश्वत सुख आणि नेयती म्हणजे घेऊन जाते. जी शाश्वत सुखाकडे आपल्या दोन्ही कुळांना घेऊन जाते तिला कन्या म्हणतात. आणि पुत्र शब्दाची व्याख्या महाभारताने सांगितली. पुम नाम नरकात त्रायते तस्मात पुत्र प्रकीर्तितः. महाभारतकार म्हणतात जो पुत्र नावाच्या नरकातून आपल्या पितरांना तारतो, जे पितरांना तारतात ते पुत्र, आणि बाकीचे म्हणा ना कुत्र विठ्ठल. महाराज म्हणतात तसे पितरांचा उद्धार करणारे, कुळाला तारणारे, कुलदीपक ठरणारे, कुळाचा उद्धार करणारा एक जरी असला तरी भरपूर आहे. नाहीतर मग मुर्गी के पूत घणे आगे पीछे थाट कोई चिल्ली ले गई हो गई बाटम बाट. कोंबडीला किती असतात अशी आमचे वैद्य महाराज म्हणायचे ती व्हिक्टोरिया राणी सारखी चालते. वैद्य म्हणायचे करून दाखवायचे ते म्हणायचे ती व्हिक्टोरिया राणी सारखी चालते. मागे पुढे सगळा थाट. किती दिवस कोई चिल्ली ले गई घार घेऊन जाते, कोई बिल्ली ले गई मांजरी घेऊन जातात, आणि बाकीचे निवडणुकीत कामी येतात. हो गई बाटम बाट. महाराज म्हणतात एक असू द्या, एक पुरे एकची पुत्र माये पोटी हरिस्मरणे कुडे उद्धरी कोटी धन्य वंशी जन्मले भगीरथ. काय केलं? गंगा आणुनी पूर्वज केले. एक जरी असला भगीरथासारखा तरी पुरे महाराज पुरे. नाहीतर मग कबीर महाराज म्हणतात जननी जने सो भक्त जने या दाता या शूर नाही तो जननी क्यों खोएगी नूर. महाराज म्हणतात एक असावा पण तो भगीरथासारखा असावा. काय केलं भगीरथाने? भगीरथाने काय केलं? श्रीमद भागवतार फार गुरुदृष्टांत सांगतो 5 मिनिटात आणि सेवा आवरतो. विठ्ठल एक जरी असला ना भगीरथासारखा कुळदीपक, कुळाला तारणारा, पितरांचा उद्धार करणारा तरी भरपूर आहे. सगर नावाचा राजा होता. त्या सगर नावाच्या राजाला 2 पत्न्या होत्या. लक्ष द्या, एक केशिनी आणि दुसरी सुमती. केशिनी ज्या वेळेला प्रसूत झाली त्यावेळेला तिला मांसाचा गोडा तिच्या उदरातून बाहेर पडला. मुलगाही नव्हता आणि मुलगी नव्हती, मांसाचा गोडा तिच्या उदरातून बाहेर पडला. त्या केशिनीला इतका राग आला, तिनं रागावून तो गोळा आदळला. जसा तिनं तो मांसाचा गोडा आदळला, मंत्रशक्तीने त्याच्यातून 60,000 पुत्र निर्माण झाले. ते सगर राजाचे 60,000 पुत्र. आणि दुसरी जी पत्नी होती त्यांची सुमती नावाची, ते त्या सुमतीला अंशुमान नावाचा मुलगा झाला. सगर राजाने अश्वमेध यज्ञ केला. अश्वमेध यज्ञाचा घोडा जसा दिग्विजया करता सोडला आणि हे सगर राजाचे 60,000 पुत्र या अश्वमेध यज्ञाच्या घोड्याच्या पाठीमागे त्याच्या संरक्षणाकरता निघाले. तो घोडा दिग्विजय करत 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 जात असताना इंद्राच्या पोटात दुखायला लागलं. आता कोणाच्या पोटात दुखण्याचं काय कारण असेल सांगताच येत नाही. कशाने पोटात दुखतं लोकांच्या? एक जण फार पोट दुखत होता, 3-4 दिवस झाले पोट दुखतंय. बाई गेली घेऊन डॉक्टर साहेबांकडे साकडीला. डॉक्टर साहेबांनी विचारलं का काय होतंय? म्हणे काय नाही पोट दुखतंय. विचारलं म्हणे काय खाण्यात वगैरे बदल झाला का? म्हणे नाही तसं काय नाही. मग जागरण वगैरे झालं? म्हणे नाही काही नाही. ऍसिडिटी सारखं वाटतंय? म्हणे तसं काही नाही. म्हणे मग झालं काय नेमकं? बायको म्हणे काय नाही आमच्या शेजाऱ्यानं गाडी घेतली ना त्या दिवसापासून दुखतंय. आता कोणाच्या पोटात दुखण्याचं काय कारण असेल काहीच सांगता येत नाही. पण आमचे श्रीगुरु महाराज म्हणायचे दुसऱ्याचे पाय तोडून आपली उंची वाढत नसते. आपली उंची वाढवायची ना त्याच्यापेक्षा अधिक परिश्रम करा, प्रयत्न करा, सल्ला घ्या त्याचा की का रे बाबा तू 3 बिघ्याचं जेवढं उत्पन्न काढतो मला का जमत नाही? मग तू कोणता औषध वापरतो, खतं कोणते टाकतो, फवारणी काय करतो, बियाणं त्याचा सल्ला घ्या ना. हे करणं देतात सोडून म्हणते तर असं नाही चालत. आपण अधिक प्रयत्न करा ना. महाराज याच्याकरता एक दृष्टांत सांगायचे. ते म्हणायचे शाळेत शिक्षकांनी फड्यावर एक रेषा ओढली. एक रेषा सरांनी फड्यावर ओढली गुरुजींनी आणि पोरांना सांगितलं की ही जी रेषा आहे ती कमी करून दाखवायची. कोण कमी करून दाखवेल? सगळ्या पोरांनी बोट वर केले. गुरुजी मी, गुरुजी मी, गुरुजी मी. गुरुजींनी पुढे अट सांगितली. गुरुजी म्हटले रेषा कमी करायची पण न पुसता. जेवढे वर बोट झाले होते तेवढे परत खाली ते म्हणे न पुसता. आणि रेषा कमी करणं शक्यच नाही. पण एक पोरगा हुशार होता, पिढू द्याचा असेल नाही मनवेलचा. इतका हुशार आहे म्हटल्यावर मनवेलचा.
आणि त्या बोट त्याने वर केला म्हणे गुरुजी मी कमी करून दाखवेल ते. गुरुजी म्हटले ना पुसता, तो म्हणे हो ना पुसता. ये जवळ गेला, गुरुजीला म्हणे द्या खडू. त्याने गुरुजीच्या हातातून खडू घेतला आणि गुरुजींनी जी रेषा ओढली होती त्याच्या खाली गुरुजींच्या रेषापेक्षा मोठी रेषा ओढली. जागीत सगळेजण. पहिली रेषा काय झाली, लहान कमी झाली ना, पुसली का नाही ना. मग याने काय केलं, आपली रेषा लांब घ्या. तसं आपल्या रेषा लांब करा, दुसऱ्याच्या पुसण्याच्या भानगडीत पडू नका. विठ्ठल ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद, बाकीचे पेढा घेतल्याशिवाय किमान जाऊ नका. तर ऐका, या इंद्राच्या पोटात दुखायला लागलं. कारण काय होतं, इंद्र विचार करू लागला जर सगर राजाचा यज्ञ पूर्ण झाला तर आपलं आसन धोक्यात जाईल, आणि म्हणून त्याच्या पोटात दुखायला लागलं. इंद्राने तो घोडा चोरला, कपिल मुनींच्या आश्रमात नेऊन बांधला. सगर राजाचे 60,000 पुत्र असे उपद्व्यापी होते. त्यांनी आपल्या सामर्थ्याने पृथ्वीवर 7 ठिकाणी पृथ्वीचं खोदन केलं. घोडा पाताळात तर गेला नसेल म्हणून 7 ठिकाणी त्यांनी पृथ्वी खोदून काढली. परिणाम असा झाला, त्याचे 7 सागर तयार झाले. सगराच्या पुत्रांनी खोदले म्हणून 7 सागर तयार झाले. शेवटी गंगासागरला, गंगेचा आणि सागराचा संगम ज्या ठिकाणी त्या ठिकाणी ही गेले. कपिल मुनींच्या आश्रमात घोडा दिसला, आणि कपिल मुनींच्या आश्रमात घोडा दिसल्यानंतर नको नको त्या शब्दात बोलायला लागले. कपिल मुनींना राग आला, डोळे उघडले. त्यांच्या नेत्रातली दिव्य ज्योत, आणि त्या दिव्य ज्योतीने हे सगर राजाचे 60,000 पुत्र जडून भस्मसात झाले. बराच वेळ झालाय, आपला अश्वमेध यज्ञाचा घोडा परत कसा येत नाही म्हणून सगर राजा चिंतेत असताना सगर राजाच्या सुमतीपासून झालेल्या, केशिनीपासून झालेला जो दुसरा मुलगा आहे असमंजस, या असमंजस अंशुमानचा मुलगा असमंजस, या असमंजसने जाऊन इकडे तिकडे चौकशी केली. आपला घोडा कपिल मुनींच्या आश्रमात दिसला. त्यांनी विनंती करून तो घोडा आणला. सांगितलं महाराज आमचे चुलते याच्या रक्षणार्थ आले होते, कुठे गेले. कपिल मुनीने सांगितलं हे त्यांची राख पडली. म्हणे कशामुळे, त्यांनी माझा अपमान केला. शरीरातून माझ्या नेत्रातून दिव्य ज्योती निघाली, जडून भस्मसात झाले. या असमंजसने हात जोडले आणि हात जोडून कपिल मुनींना विचारलं महाराज जर तुमच्यासारख्या भगवत भक्ताचा अपराध त्यांच्याकडून घडला तर मग त्यांना तर नरकात जावं लागलं असेल. कपिल मुनी म्हणतात संशय नाही. याने विचारलं मग माझ्या पितरांना उद्धरित करण्याकरता, त्यांना अधोगती ऊर्ध्वगती प्राप्त करून देण्याकरता मी काय करू. कपिल मुनीने सांगितलं स्वर्गातली देवनदी गंगा जर तू मृत्यूलोकात आणली आणि ती यांच्या राखीवून गेली तर तुझ्या पितरांचा उद्धार होईल. अंशुमानने अश्वमेध यज्ञाचा घोडा परत दिला आणि तपश्चर्याला गेला. अंशुमानचं सगळं आयुष्य संपलं. गंगामाई प्रसन्न झाल्या नाही. अंशुमानचा मुलगा दिलीपाने आयुष्यभर प्रतिज्ञा केली, तपश्चर्या केली, गंगामाई प्रसन्न झाल्या नाही, त्याचं आयुष्य संपलं. आणि दिलीपाचा मुलगा कोण, भगीरथाने आपल्या आजोबांचं कार्य पूर्ण करण्याकरता गंगोत्रीला हिमालयामध्ये खडतर अशा प्रकारची तपश्चर्या केली. शेवटी गंगामाई प्रसन्न झाल्या. तो गंगामाईला म्हणतो मैया आमच्या 3 पिढ्या खपल्या, तुम्ही का दर्शन देत नव्हत्या. त्यावेळेला गंगामाईने 2 कारणं सांगितली. पहिलं कारण माझा प्रचंड वेग अडवणार कोण. त्याने सांगितलं मी भगवान शंकराला अडवायला सांगतो. म्हणून भगवान शंकरांच्या जटेतून बाहेर पडली. गंगेचं एक नाव आहे जटाशंकरी. शंकराच्या जटेतून बाहेर पडली, तिचं नाव जटाशंकरी. म्हणजे पहिला अडचण ही. आणि दुसरी अडचण अशी आहे, गंगामाईने सांगितलं भगीरथाला मी असं ऐकलंय की मृत्यूलोकात पापी लोक फार राहतात. ते इकडे तिकडे पाप करतात आणि मग गंगेत येतात स्नानाला, आणि त्यांचं सगळं पाप गंगेत सोडून देतात. आणि जाता जाता तेच गाड्यांमध्ये गाणं म्हणत जातात राम तेरे. आणि म्हणून मी काही येत नव्हते. भगीरथ म्हणे आईसाहेब तुम्ही एकतर्फी वर्तमानपत्र वाचलंय. काही काही वर्तमानपत्र एकतर्फी असतात. त्यांच्या पक्षाचं असलं की म्हणतात प्रचंड सभा, मग ते फक्त पुढचेच फोटो असतात, मागच्या खाली खुर्च्या दाखवत नाही. आणि दुसऱ्या पक्षाचं असलं की म्हणतात सभा उधळली. का तसं तुम्ही एकतर्फी वर्तमानपत्र वाचलंय. तुम्हाला फक्त एवढं माहिती आहे की मृत्यूलोकात पापी राहतात. पण आई जसे पापी मृत्यूलोकात राहतात तसे पुण्यवान लोक सुद्धा असतात. है संत दुनिया में जगे तब ही तो रही दुनिया खड़ी, इनके प्रतापों से अभी तक नहीं नीचे पड़ी. कितना जगत में पाप है अंदाज के बाहर चला, पर संत नहीं का पुण्य है जो अभी तक जग न ढला. आईसाहेब संत महात्मे येतील, तुमच्यात स्नान करतील आणि तुमच्यातले सगळे दोष त्यांच्या स्नानामुळे त्यांच्या स्पर्शामुळे निवृत्त होतील. शंकर त्या भगीरथाच्या आग्रहास्तव गंगामाई आल्या. शंकराच्या जटेतून बाहेर पडल्या म्हणून जटाशंकरी, भगीरथाने आणली म्हणून भागीरथी, स्वर्गातून आली म्हणून गंगा, जन्हू मुनींनी प्राशन केली आणि पुन्हा जंगीतून काढून दिली म्हणून तिचं नाव
जान्हवी आणि पुढे गंगासागरला गंगेचा आणि सागराचा संपर्क आला, संगम झाला आणि सगर राजाच्या 60,000 पुत्रांवर ज्या वेळेला गंगामाईचं पाणी गेलं त्यावेळेला दिव्य देह त्यांना प्राप्त झाला आणि हे परमात्म स्वरूपाशी एकरूप झाले. महाराज म्हणतात पितरांच्या उद्धाराकरता जो खटपट करतो असा एक पुत्र जरी कुणामध्ये निर्माण झाला, एक पुत्र जन्माला आला तरी महाराज म्हणतात बस आहे. म्हणून महाराजांची भाषा आहे पुरे एकची पुत्र माये पोटी, हरिस्मरणे कुडे उद्धरी कोटी, धन्य वंशी जन्मले भगीरथ, गंगा आणुनी पूर्वस केले मुक्त. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई तसे संस्कार ज्या घराण्यात घडतील त्या हरिदासाच्या घरामध्ये, त्या हरिदासाच्या कुळामध्ये तुकोबराय म्हणतात मला पुढचा जन्म द्या हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. असे संस्कार त्याच हरिदासांच्या कुळात घडतील. महाराज म्हणतात तिथं जन्म घाला आणि तिथं जन्माला घातल्यानंतर हरिदासाच्या घरी जन्माला घालाल, मोठ्याच्या घरी जन्म द्याल. पण महाराज म्हणतात देवा मोठ्याच्या घरात जन्म दिल्यानंतर तिथं सारखं संतांचं येणं जाणं चालू राहील आणि त्या संतांच्या घरी येणं जाणं चालू असताना ते संत महात्मे जर आले तर त्यांना नमस्कार करताना संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी देवा. संत महात्म्यांचं येणं जाणं चालू राहील आणि त्यांना नमस्कार करताना लाज वाटू देऊ नको. विठ्ठल विठ्ठल जन्म मोठ्याच्या घरात दिला म्हणून कसा नमस्कार करावा याकरता लाजेल. महाराज म्हणतात माझं अंतकरण, पण लाज अंतकरणात निर्माण होऊ देऊ नका. आणि तुकोबारांत देवा संतांच्या सहवासामध्ये ज्या वेळेला संत महात्मे येतील त्यावेळेला ते गप बसणार नाही. जिथं वारकरी हजर तिथं हरिनामाचा गजर, ते अखंड तुझं नामचिंतन करत राहतील आणि तुझं नामचिंतन करत असताना त्या संत महात्म्यांसमोर नाचत असताना मला माझ्या अंगामध्ये शक्ती दे. महाराज म्हणतात तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी. तुकोबाराय सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे शक्ती देई नाचे रंगी
गुरु तुकोबाराय विनंती करतात. संपलं होतं पण तिकडून खून इशारा झाला म्हणून चौथं चरण म्हणा म्हटलं. भया वडोदा होती ती सेवा. तर ऐका, तुकोबाराय परमात्म्याला विनवणी करतात. देवा तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी. तुझ्या रंगामध्ये नाचण्याकरता मला शक्ती दे. बळ मागतात तुकोबाराय. अर्थात तुकोबारायने तिची शक्ती मागितली. जे मड मागितलंय ते भावनेचं बळ मागितलंय. कारण ज्ञानाने परमात्मा कळतो, पण जर त्याला आकडायचं असेल, जर ताब्यात ठेवायचं असेल तर भाव बडे आकडे. एरवी ना भावनेच्या बळाने आकडला जातो, त्याकरता भाव शक्ती लागते. तुकोबाराय ती भावनेची शक्ती देवाकडे मागताय. तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी. म्हणसे काही मागा हेची देगा पांडुरंगा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी. म्हणसे काही मागा हेची देगा पांडुरंगा. बोलण्याचे ओघात जे काही चुकीचे शब्द निघाले असतील, माझ्या बुद्धीचा दोष घेण्यायोग्य असेल ते आमच्या वारकरी शिक्षण संस्थेत झालेली सेवा भगवान पंढरीरायाच्या चरणी, आईसाहेब मुक्ताई मातेच्या चरणी, आईसाहेब जगदंबेच्या दुर्गा मातेच्या चरणी समर्पण करतो. उपस्थित सर्वच मंडळी, मी म्हणालो सुरुवातीला, कार्यक्रमाला पंचक्रोशीतली जमलेली सगळीच मंडळी म्हणजे दादांच्या निस्वार्थ सेवेची पावती आहे. आणि त्यांच्या प्रेमापोटी परिसरातील आणि गावातील ही सगळी मंडळी या ठिकाणी जमली आहे. पुन्हा सर्वांच्या चरणी विनम्र भावे अभिवादन. ज्या चिरंजीव हितार्थाच्या नामकरणाची बारशाची अर्थात पुत्रोत्सवाची ही सेवा होती. मग हा सांगितलेल्या 16 पुत्रांच्या प्रकारापैकी जो 16वा प्रकार आपण पाहिला, निरुपद्रवी आणि सदुपयोगी जयाचा हरिक. जयाचा म्हणजे तयाचा, पण जयाचा जो 16वा प्रकार सांगितला, ज्यांचा तयाचा हरिक वाटे देवा, हे सगळे गुण त्या बालाच्या जीवनामध्ये, त्या बाळकाच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याने संपन्न करावे. त्या गुणांनी त्याला गुणवान करावा आणि होईल यात संशय नाही. कारण तुकोबारायांचा त्याच झाडाला गोमटी फळं येतात, त्या झाडाला रसाळ फळं येतात. रसाळ कोणत्या? ज्याचं बीज शुद्ध असतं. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. गोमटे बीजाची फळे ही गोमटी. महाराज म्हणतात गोमटे बीजाची फळं गोमटी असतात, शुद्ध बीजाची फळं शुद्धच असतात. आपल्याकडे म्हण आहे, म्हणतात ना लोक, बाप तसा आणि कुंभार तसा. पुढचं माहित नसेल तुम्हाला, शांततेत ऐका. बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा, जमीन तसा तोटा, घर तसा ओटा, नोकरी तशा आणि बुवा तसा चाटा आहे. म्हणून मी म्हणतो, मी खोटं बोललो का काही? 2-4 जण तो हो म्हणा. मी जे म्हणलो साकडीच्या स्टँडवर, हा कमलाकर भाऊ बरोबर आहे ना. तर असा प्रकार आहे. आणि त्या बाळाच्या जीवनामध्ये परमात्म्याने गुण संपन्न करावे. भगवान परमात्म्याने त्याला सुदृढ निरोगी आयुष्य संपन्न करावं ही जगन्नीत्याच्या चरणी, जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. पुन्हा उपस्थित सर्व मंडळी, त्यात आमचे मृदंगाचार्य गुरुबंधू मुकेश महाराज आणि उमाकांत महाराज मावडे. मनवेलकरांना परिचय, दोन्ही मंडळी मनवेलच्या उत्सवामध्ये, रामनवमीच्या, हनुमान जयंतीच्या उत्सवात बरीच वर्षे त्यांनी सेवा केली. त्यांचा दुसरा परिचय असा आहे, मुक्ताई गजानन यात्रा कंपनी म्हणून एक नामांकित यात्रा कंपनी आपल्या परिसरात आहे. दादा माझ्या जवळजवळ 4 धामाच्या सगळ्या डबल पुन्हा यात्रा यांच्यासोबत झाल्या. अतिशय सुंदर अशा प्रकारची, म्हणजे सगळ्या स्तरातल्या लोकांना यात्रा घडावी हा उदात्त हेतू अंतकरणात धारण करून ही मंडळी ती यात्रा कंपनी चालवतात. आणि 4 धामांच्या पुन्हा जे काही आपले धार्मिक प्रेक्षणीय स्थळ आहेत त्या स्थळांना ते यात्रा नेत असतात. त्यात दरवर्षातून एक कथा असते. मागे आम्ही नैमिषारण्य शुक्ताल या ठिकाणी कथेला जाऊन आलो. आता मार्चमध्ये येणाऱ्या 3 मार्च 2025 ते 12 मार्च 2025 मध्ये अयोध्या धाम येथे भगवान प्रभू रामरायांच्या चरण सानिध्यामध्ये, रामरायांच्या त्या अयोध्या नगरीमध्ये श्री रामकथा होणार आहे. भरत राम कथा सांगणार आहे.
आणि ही मंडळी आयोजक आहे. कार्यक्रमाच्या पत्रिका सुद्धा आहेत. ज्यांना यायचं असेल त्यांनी त्या पत्रिका मंडळीकडून घ्या. पुन्हा सर्वांच्या चरणी अभिवादन. चिरंजीव हितार्थला पुन्हा 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 शुभाशीर्वाद सगळ्यांच्या वतीनं देतो. आणि दादांनी एका सिंगल कार्यक्रमाकरता हा सगळा सरंजाम नातवाच्या प्रेमापोटी या ठिकाणी संपन्न केलाय. म्हणून त्यांना हे अनेक अशा प्रकारचे शुभेच्छा. दादांचे लहान एक ज्येष्ठ चिरंजीव आदरणीय संदीप दादा आणि दुसरे दीपक दादा यांना पुत्ररत्नाची प्राप्ती. त्या हितार्थाच्या बारशेची सेवा होती. पुन्हा जगदंबेला विनंती, त्याला निरोगी आयुष्य प्रदान करू. जगदंबेच्या चरणी सेवा समर्पण. पुन्हा सर्वांच्या चरणी विनम्र भावे अभिवादन करून वाणीला विराम. एक 5-10 मिनिटाचा पाळणा होईल. त्यानंतर पेढा घ्या आणि मग सगळ्यांनी जा. बसून म्हणता का? असंच म्हणायचं.